मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑसिलेशन या टॉपिकचं लेक्चर नंबर 2 पाहणार आहोत. आपण लेक्चर नंबर 1 मध्ये इनिशियल पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट ऑफ ऑसिलेशन म्हणजे ऑसिलेशनचा इनिशियल पार्टमध्ये लिनियर एस एच एम ॲज वेल ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम या पॉईंट्सबद्दल डिस्कस केलं की जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला माहित आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एमचं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. तर मी कुंभार सर आजच्या सेकंड लेक्चरमध्ये घेऊन आलोय द डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर एस एच एमशी रिलेटेड असणारे डिफरंट एक्सप्रेशन्स. आज आपण डिफरन्शियल इक्वेशन या इक्वेशनची मदत घेऊन 3 एक्सप्रेशन्स पाहणार आहे. फर्स्ट एक्सप्रेशन ॲक्सिलेशन in SHM, second velocity in SHM and third displacement in SHM. तर आपण स्टार्ट करूया फर्स्ट एक्सप्रेशन पासून. तर ॲक्सिलेशन इन SHM. फर्स्ट ॲक्सिलेशन इन SHM. आपण पहिल्यांदा जो पार्टिकल ॲक्सिलेशन परफॉर्म करतो जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलचं ॲक्सिलेशनचं एक्सप्रेशन काय असेल तर ते आपण पहिल्यांदा पाहणार आहे. त्यासाठी आपण असं लिहू शकतो, लेट अस कन्सिडर अँड डिफरन्शियल इक्वेशन. लेट अस द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम इज गिवन बाय असं सेंटेन्स लिहून आपण पहिल्यांदा लिहू शकतो डिफरन्शियल इक्वेशन डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आफ्टर रिअरेंज करायचं आपल्याला मॅथमॅटिकली टू टेक plus omega square x on the right hand side, then mathematically we can write down here d square x upon dt square is equal to minus omega square x a. But by the definition of ॲक्सिलेशन आपल्याला ॲक्सिलेशनच्या डेफिनेशन नुसार माहित आहे जे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो की डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे लिनियर ॲक्सिलेशन असतं. आलेली ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर फायनली आपण असं लिहू शकतो दस ए इज इक्वल टू ही व्हॅल्यू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे ए इज इक्वल टू लिहू शकता मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि दिस इज अन एक्सप्रेशन फॉर आणि हेच एक्सप्रेशन आहे दिस इज अन एक्सप्रेशन फॉर लिनियर ॲक्सिलेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलसाठी येणारं ॲक्सिलेशनचं एक्सप्रेशन आपण आता हे मिळालं आणि हे एक्सप्रेशन मिळवण्यासाठी आपण डिफरन्शियल इक्वेशनची मदत घेतली आणि डिफरन्शियल इक्वेशनच्या सहाय्याने आपण ॲक्सिलेशन इन एस एच एम काढलं. आता आपण दुसरं एक्सप्रेशन काढूया व्हेलॉसिटी इन एस एच एम. सेकंड आहे व्हेलॉसिटी इन एस एच एम. आता व्हेलॉसिटी इन एस एच एम हे एक्सप्रेशन काढण्यासाठी आपण ॲक्सिलेशन इन एस एच एम याची मदत घेणार आहे. तर त्यासाठी पहिलं सेंटेन्स आपण लिहू शकतो वी हॅव ॲक्सिलेशन इन एस एच एम आणि ॲक्सिलेशन इन एस एच एम काय आहे तर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट बाय द डेफिनेशन ऑफ ॲक्सिलेशन आपल्याला माहित आहे ॲक्सिलेशन म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम असतं डीव्ही अपॉन डी टी. देन ए साठी आपण बाय डेफिनेशन डीव्ही अपॉन डी टी इज इक्वल टू काय लिहू शकतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. नाव हिअर वी कॅन मल्टिप्लाइड अँड डिवाइड. आपण या ठिकाणी काय करणार आहे मल्टिप्लाइड अँड डिवाइड करणार आहे बाय dx ने on the LHS side of the equation. LHS side of the equation. और असं देखील आपण सांगू शकतो मल्टिप्लाय बोथ साइड बाय dx. आपण हे मॅथमॅटिकली बॅलन्स करण्यासाठी थोडंसं dx ने आपण दोन्ही साइडला काय करणार आहे मल्टिप्लाय करू शकता किंवा ऑन दी वन साइड आपण dx ने डिवाइड आणि मल्टिप्लाय पण करू शकतो. तर आपण बेटर वे की आपण दोन्ही साइडला dx ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय both side by dx. दोन्ही साइडला आपण dx ने मल्टिप्लाय करूया. देन इक्वेशन बिकम्स dv इंटू बघा dx
डिवायडेड बाय मी dt लिहितो, हा dt इथलाच आहे, dv इथलाच आहे, याला मल्टिप्लाइड बाय dx लिहिलेलं आहे, आपण असं लिहू शकतो. इज इक्वल टू इकडे आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. आपण दोन्ही साईडला dx ने आपण इथं काय केलं, डिवाइड केलं. आता dx अपॉन dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी असतं. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, म्हणून dx अपॉन dt म्हणजे व्हेलॉसिटी येतं, म्हणून आपण ह्याच्यासाठी व्हॅल्यू लिहिणार आहे v, म्हणजेच v इंटू हे dv आलं इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx आलं. आता ही मॅथमॅटिकल स्टेप आपण बघितली कशा प्रकारे आलेले आहे. आता इथून मॅथमॅटिकली पुढचा पॉइंट असणार आहे की इंटिग्रेट ऑन बोथ साइड. याला काय करायचं, आपण इंटिग्रेट करायचं आहे, इंटिग्रेट ऑन बोथ साइड. इंटिग्रेट मॅथमॅटिकली आहे, इंटिग्रेशन घेणार आहे आपण या इक्वेशनचं. v इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ x dx. It's an constant angular velocity, so take outside of the integration side घेतलेलं आहे आपण, आणि बाकी इंटिग्रेशन v इंटू dv आणि इंटिग्रेशन x इंटू dx घेतलेलं आहे. आणि बाय इंटिग्रेशन रूल नुसार इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n हा जो इंटिग्रेशनचा रूल आहे, बाय इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. या रूल नुसार आपल्याला इंटिग्रेशन ऑफ v dv आणि इंटिग्रेशन ऑफ x dx आपल्याला असं लिहू मिळतं, हियर v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. हे असंच राहणार आहे, याचं इंटिग्रेशन आलं v स्क्वेअर अपॉन 2 आलं, आणि याचं हे मायनस ओमेगा स्क्वेअर तसंच राहील, आणि याचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस आपण या ठिकाणी आफ्टर टेकिंग इंटिग्रेशन हियर वी आर गोइंग टू टेक अन इंटिग्रेशन कॉन्स्टंट. c इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट, c इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट, c इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतला. सपोज दॅट आपण जर समजा याला एक इक्वेशन रिप्रेझेंट केलं. आता हे सॉल्व करायचं आहे एका पर्टिक्युलर कंडिशनच्या सहाय्याने. आता हे एक्सप्रेशन आपण स्टेप बाय स्टेप आणलेलं आहे इथपर्यंत. आता जेव्हा तुम्हाला इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेस जर आपण असं कन्सिडर केलं की तो पार्टिकल SHM मध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, SHM मध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, तर ॲट एक्स्ट्रीम जेव्हा तो पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, तर त्या एक्स्ट्रीम पोझिशनला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, कारण x रिप्रेझेंट्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आणि विच इज इक्वल टू द एम्प्लिट्यूड असतं, म्हणजे a इट रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल A नी पण तुम्ही घेऊ शकता, मे बी स्मॉल a नी पण आपण हे रिप्रेझेंट करू शकतो. अँड व्हेलॉसिटी मात्र एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, पार्टिकलची 0 असते, बिकॉज इट कम्स टू रेस्ट अँड देन मूव्ह होत असतो. त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन काय असते, 0 असते. तर ही कंडिशन आहे, आपण एक कंडिशन वापरलेलं आहे. काय कंडिशन वापरलेलं आहे, जर तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट एम्प्लिट्यूड इतकं असतं आणि व्हेलॉसिटी त्या ठिकाणची 0 असते. या कंडिशनचा वापर करून आपण c ची व्हॅल्यू काढणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढणार आहे. तर आता अबाव इक्वेशन बिकम्स आपण ही व्हॅल्यू x इज इक्वल टू a आणि v इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये वापरणार. जर मी v ची व्हॅल्यू जर 0 वापरली तर या साईडला पूर्ण व्हॅल्यू काय येते, 0 येते, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. x च्या जागी आपण काय वापरणार आहे, a वापरणार आहे, त्यामुळे a वापरलं तर a स्क्वेअर अपॉन 2a आणि प्लस c. आता ही मायनस व्हॅल्यू आहे, ती जर व्हॅल्यू या साईडला आणली तर ती प्लस होते, म्हणजे प्लस आल्यानंतर काय होईल, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू इकडे काय राहील c, म्हणजे c इज इक्वल टू तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली,
ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, ही कंडिशन आपण अप्लाय केली. आता आलेली सी ची व्हॅल्यू परत तेच इक्वेशन मध्ये लिहूया. पुट दिस इन अगेन अबव इक्वेशन. पुट दिस इन अबव इक्वेशन. पुट दिस इन above equation. Put this in above equation. आलेली व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर आपल्याला एक्सप्रेशन काय आहे बा, व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी ची व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. मॅथमॅटिकली हे 2 काय होणार आहे, कॉमन निघेल, इकडचा 2 इकडचा 2 गेट कॅन्सल होईल आणि इथं राहील व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आणि ह्या दोघांमधून म्हणजे इथं ओमेगा स्क्वेअर आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर पण कॉमन निघेल. मग इन ब्रॅकेट राहील इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं प्लस एक्स स्क्वेअर आहे. तर हे प्लस एक्स स्क्वेअर मी अगोदर घेतो आणि मायनस इकडचा एक्स स्क्वेअर मी इथं घेतो. द इक्वेशन बिकम्स, मॅथमॅटिकली सिम्प्लिफाईड केल्यानंतर अशी स्टेप येईल. आता सॉल्विंग फॉर टू रिमूव्ह द स्क्वेअर, हा जर स्क्वेअर रिमूव्ह केला तर आपण असं लिहू शकतो व्ही इज इक्वल टू प्लस मायनस हा ओमेगा आणि ह्या व्हॅल्यूचा ब्रॅकेटमध्ये असेल आणि यांच्यामध्ये मायनस चिन्ह आहे त्यामुळे हे अंडर रूट मध्ये जाते, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि हे फायनल तुम्हाला एक्सप्रेशन मिळतं. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. तर थोडंसं लेंदी प्रोसेस आहे बट आपण स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे. ॲक्सेलेरेशनचं आपण एक्सप्रेशन्स घेतलं. ॲक्सेलेरेशनच्या एक्सप्रेशनमध्ये आपण व्हेलॉसिटी बाय डेफिनेशननुसार येणारा जो फॉर्म्युलेज आहे ते वापरून इंटिग्रेशन घेतलं आणि इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण त्या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू वापरली आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती व्हॅल्यू परत याच इक्वेशन मध्ये वापरून फायनली आपण सिम्प्लिफाईड केलं फॉर व्हेलॉसिटी. तर हे सेकंड एक्सप्रेशन आहे व्हेलॉसिटी इन एसएचएम. नाउ वी आर गोइंग टू टेकिंग थर्ड एक्सप्रेशन फॉर एक्सेलेरेशन डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. जस्ट ऑब्झर्व वन्स अगेन. आता आपण पाहणार आहोत की डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. डिस्प्लेसमेंट इन एसएचएम आता आपण एक्सप्रेशन पाहायचं आहे. तर थर्ड एक्सप्रेशन आपण पाहणार आहे डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. तर डिस्प्लेसमेंट इन एसएचएम पाहण्यासाठी आपण एक्सप्रेशन कुणाचं घेणार आहे तर व्हेलॉसिटी इन एसएचएम आपण हे वापरणार आहे. तर पहिल्यांदा लिहूया, लेट अस द व्हेलॉसिटी इन एसएचएम इज गिवन बाय and velocity in SHM v is equal to plus minus omega under root a square minus x square आहे. But by definition of velocity म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असतं, व्हेलॉसिटी म्हणजे dx अपॉन dt असतं. तर v च्या जागी मी dx अपॉन dt लिहिलं इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a square minus x square. Now arrange this formula to solve mathematically सॉल्व करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अरेंज करायचा आहे. dt ला आपण इकडे घ्यायचा आहे आणि अंडर रूटला इकडे आणायचं आहे. तर रिअरेंज केल्यानंतर असं येईल dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू dt. आता ही स्टेप रिअरेंज केल्यानंतर दोन्ही साइडचं काय घ्यायचं आहे, टेक इंटिग्रेशन. दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. तर इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt. आपण असं लिहू शकतो. याचं इंटिग्रेशन आपण घेतलं. आता बाय इंटिग्रेशन रूल नुसार याचं डायरेक्ट मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ x अपॉन a इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू t. याचं इंटिग्रेशन ऑफ dt चं इंटिग्रेशन येतं t येतं प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून आपण काय वापरणार आहे अल्फा.
अल्फा इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. अल्फा हा काय आहे? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. मगाच्या एक्सप्रेशन मध्ये आपण सी वापरलेला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून. आता हे साइन इनवर्स जर इकडे आणलं तर आपण हाच फॉर्म्युला अशा प्रकारे लिहू शकतो. एक्स अपॉन ए, इकडे एक्स अपॉन ए राहील, साइन इकडे येईल आणि हे ब्रॅकेट मध्ये जाईल ओमेगा टी प्लस अल्फा. आता हा ए पण आपण जर इकडे घेतला तर एक्स इज इक्वल टू येणार आहे ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. मे बी तुम्ही थीटा देखील इथं वापरू शकता, मे बी फाय देखील वापरू शकता. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून तुम्ही अल्फा किंवा फाय हा सिम्बॉल घेऊ शकता. तर दिस इज अन एक्सप्रेशन निघतं तुम्हाला डिस्प्लेसमेंट इन एस एच एम. तर हे डिस्प्लेसमेंट इन एस एच एमचं हे एक्सप्रेशन्स आपण काढलं. तर हे एक्सप्रेशन काढण्यासाठी देखील आपण मॅथमॅटिकली रिअरेंज करून इंटिग्रेशन घेतलं आणि बाय इंटिग्रेशन रूल नुसार आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला तो फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटसाठी आहे. एक्स इज इक्वल टू एक्स रिप्रेझेंट्स डिस्प्लेसमेंट, ए रिप्रेझेंट्स अँप्लिट्यूड, हा साइन ऑफ अँगल आहे, ओमेगा अँग्युलर स्पीड, टी टाइम आहे आणि अल्फा इज द अँगल आहे. आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, त्याला इक्वल देखील असं म्हटलं जातं. तर आपण या ठिकाणी दोन स्पेशल केसेस घेणार आहे फॉर डिस्प्लेसमेंटसाठी. तर केस नंबर आपण इथं फर्स्ट येते. इन केस नंबर फर्स्ट, सपोज दॅट जर तो पार्टिकल एस एच एम परफॉर्म करतोय आणि जर एस एच एम परफॉर्म करताना तो पार्टिकल स्टार्ट ॲट अ मेन पोझिशनला झाला. इफ particle starts at a mean position, if particle start at a mean position ला जर स्टार्ट झाला तर त्यावेळेस ही अल्फाची किंमत आफ्टर सॉल्विंग दिस आपल्याला अल्फाची किंमत असते 0. अल्फाची किंमत काय असते? 0. तर ही व्हॅल्यू जर आपण अबाव इक्वेशन मध्ये वापरली, पुट धिस इन अबाव इक्वेशन, तर वी कॅन राईट डाऊन एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 0. यांचे जर ऍडिशन केली तर फायनली आपण असं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी. आणि तुम्हाला हे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन मिळतं. जर तो पार्टिकल स्टार्ट होत असेल ॲट मेन पोझिशनला तर तुम्ही डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरू शकता, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. पण जर पार्टिकल स्टार्ट झाला एस एच एम परफॉर्म करण्यासाठी ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला तर त्याच्यासाठी एक्सप्रेशन काय येतं ते आपण पाहूया. त्याला आपण म्हणणार आहे केस नंबर सेकंड. केस नंबर सेकंड मध्ये आपण पाहणार आहे इफ पार्टिकल स्टार्ट ॲट एक्स्ट्रीम. जर तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला स्टार्ट झाला तर अल्फाची किंमत तुम्हाला मिळते π/2. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशनसाठी अल्फाची किंमत असते π/2. ही जर किंमत आपण परत वापरली, पुट धिस इन अबाव, देन वी कॅन राईट डाऊन. या इक्वेशन मध्ये जर वापरली तर एक्स इज इक्वल टू मिळणार आहे ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. बट मॅथमॅटिकली आपल्याला माहित आहे, बट जर साइन ऑफ थीटा प्लस π/2 असेल तर वी कॅन राईट डाऊन कॉस थीटा पण लिहू शकतो. पण इथं थीटाच्या ऐवजी ओमेगा टी आलेला आहे, त्यामुळं आपण असं लिहू शकतो दस एक्स इज इक्वल टू ए साइन, हे कन्वर्ट होईल कॉस मध्ये, कॉस ऑफ थीटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? ओमेगा टी लिहू शकतो. आणि दिस इज अन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इफ पार्टिकल स्टार्ट्स ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला स्टार्ट होत असेल तर तुम्ही हे डिस्प्लेसमेंट वापरू शकता. मेनला जर स्टार्ट होत असेल तर तुम्ही हे एक्सप्रेशन वापरू शकता. ॲट एनी इन्स्टंट एक्सेप्ट मीन अँड एक्स्ट्रीम सोडून ॲट एनी इन्स्टंट स्टार्ट होत असेल तर तुम्ही हे एक्सप्रेशन वापरू शकता. होप सो की आजच्या लेक्चरमध्ये आपण जे 3 एक्सप्रेशन्स पाहिले, पहिलं एक्सप्रेशन
ॲक्सिलेशन इन एस एच एम, दुसरं एक्सप्रेशन व्हेलॉसिटी इन एस एच एम आणि तिसरं एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंट इन एस एच एम ॲज वेल ॲज 2 केसेस रिलेटेड टू दी डिस्प्लेसमेंट आपण पाहिल्या तर ते तुम्हाला समजलेल्या असतील. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे पॉईंट्स पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.